हाय गाईज. जसं मी सांगितलं मला लास्ट व्हिडिओमध्ये की मला झोप नाही लागत होती, म्हणून मी व्हिडिओ बनवली होती. आणि मी आता म्हणजे 4 वाजले होते तेव्हा मी व्हिडिओ बनवली होती. आणि ही व्हिडिओ पण आता मी ऑलमोस्ट 4:30 झाल्या. सो आज रथसप्तमी आहे आणि मला खरंच झोप नाही लागत होती. तर मी बाल्कनीत येऊन बसले माझ्या. आणि आज रथसप्तमी आहे. सो मी विचार केला की मला झोप नाही लागत आहे, सतत डोक्यात काहीतरी विचार चालू आहेत. तर मी जाऊन बाल्कनीत बसते आणि थोडंफार म्हणजे जो ॲक्टिव्ह एनर्जी असते त्याचा मी अनुभव घ्यावा असं मी म्हटलं. आणि झालं असं की मला अजिबात झोप नव्हती लागत आणि सतत माझ्या डोक्यात काही ना काहीतरी विचार चालू होते. म्हणजे मला झोपच नव्हती लागत. मी माझ्या आईच्या कुशीत जाऊन झोपले होते, सगळं केलं, पण मला तरीही झोप नव्हती लागत. आणि मी बाल्कनीमध्ये येऊन माझ्या चेअरवरती बसले आणि मी सगळं काही विसरून गेले. ते माझे विचार, थॉट्स जे काही होते ते सगळं काही मी विसरून गेले. आणि म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार, एवढा सायलेन्स आणि एवढी शांतता आहे. नो डाऊट गाड्या येत आहेत जात आहेत, पण तो शांतता आणि ते म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. आणि असं बोललं जातं की देव ॲक्टिव्ह असतात ह्यावेळी. म्हणजे आपण जे काही बोलू ते ऐकत असतात आणि म्हणजे त्यांचं लक्ष असतं आपल्यावरती आणि ते ह्यावेळी ॲक्टिव्ह असतात असं म्हणजे हे आपण ऐकलं आहे किंवा म्हणजे व्हिडिओजमध्ये पाहिलं आहे, सगळ्यांकडून ऐकलं आहे की ब्रह्ममुहूर्त हा खूप स्ट्रॉंग मुहूर्त असतो प्रत्येक गोष्टीसाठी. म्हणजे खूप लोक मेडिटेशन पण करतात, तर ते ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करतात, कारण की त्यावेळी खूप शांतता आणि सायलेन्स आणि पीस असतो त्यावेळेस. मी तुम्हाला दाखवू, खूप अति शांतता आहे आणि काहीच नाही आहे. खूप प्रसन्न आणि मस्त वाटतं आहे. तर मी म्हणजे आज सूर्याचा दिवस आहे, पण आय डोंट नो आता मी तेवढ्या वेळ जागी राहीन की नाही राहीन, कारण की मला झोप अजिबात नाही लागत आहे. आय डोंट नो का. पण तुम्ही पण कधी ब्रह्ममुहूर्त एक्सपिरियन्स केला असेल तर मला नक्की सांगा. आणि नसेल केला तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही अलाराम लावून ब्रह्ममुहूर्त एक्सपिरियन्स करा की तुम्हाला म्हणजे कसं वाटतं आहे. आणि म्हणजे कारण की आपण खूपदा बाहेर पिकनिकला जातो किंवा कुठेही जातो, देवदर्शनाला जातो, तेव्हा आपण सतत जागे असतो त्यावेळेस. पण आपण त्यावेळी त्या टाईममध्ये आपण खूप बिझी असतो आणि आपण तो कधीच सायलेन्स किंवा तो प्रेझेन्स कधीच आपण म्हणजे एक्सपिरियन्स नाही करत. किंवा मग आपल्याला त्यावेळी आपण काहीतरी करत असतो आणि आपल्या लक्षात येत नाही की अरे ब्रह्ममुहूर्त चालू झाला आहे किंवा असं. तर मग मी तर सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही म्हणजे अलाराम लावून कधीतरी तुम्ही एक्सपिरियन्स